सरकार आपलं काम करत आहे, विभिन्न विभाग आपलं काम करत आहे, चांगले निर्णय होत आहे। लाडक्या बहिणीचा हप्ताही आता या 2-3 दिवसामध्ये जाणार आहे, कुठेही काही अडचण नाही आहे। मंत्री शपथ घेतील, त्याची तारीख ठरली। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत। सर्वात गाजलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत आतापर्यंत बऱ्याच महिलांनी लाभ घेतलेला आहे व प्रत्येक महिन्याचे हफ्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेले आहेत। पण आता जास्त वाट बघत आहेत ते म्हणजेच डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे। आपण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं की भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे की हे जे पैसे आहेत डिसेंबरचे ते तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील। पण त्यांनीही हे शक्यता सांगितलेली आहे, कन्फर्म कोणतीही गोष्ट सांगितलेली नाही। म्हणून लाडक्या बहिणींना या डिसेंबर एंडपर्यंत किंवा या 8 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होतील। तर हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेतलेला असेल तर नक्कीच इथे कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणाला किती पैसे आलेले आहे। तर महाराष्ट्रातील महिलांना ही सर्वात आवडती व सर्वात गाजली ही योजना आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता यामध्ये काही सांगण्यात आले होते, रिचेकिंग होत आहे, फॉर्मची फेर तपासणी होत आहे, पण असे काही होणार नाही असे सुद्धा अदिती तटकरे ताईंनी सांगितलेलं आहे। तर इथे आवश्यक कागदपत्रे तुम्ही कोणते जमा केलेले आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहे। म्हणजे तुम्ही आधार कार्ड तुमचे जमा केलेले आहे, वार्षिक उत्पन्न तुमच्या 2.5 लाखापेक्षा कमी आहे तरी सुद्धा तुम्ही इथे पात्र असणार आहे। आणि इथे मेन म्हणजे बँक खाते तपशील पाहिजे आहे, जे लाभार्थी महिला आहे त्यांचे हमीपत्र व फोटो पाहिजे आहेत। त्याच्यानंतर इथे अजून बऱ्याचशा अटी व नियम होते, ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे तुम्ही रहिवासी असणे आवश्यक आहे, तुमचे किमान वय 21 वर्ष पूर्ण व कमाल वय 65 वर्ष पूर्ण पाहिजे आहे। त्यानंतर एकाच घरातील 2 महिलांनाच इथे लाभ घेता येणार आहे। असे काही नियम आहेत, ते जर तुम्ही पाळले असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता सर्वात गाजलेली ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत जुलै महिन्यापासून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। तर लागण्यापूर्वीच 2 महिन्याचे हफ्ते ॲडव्हान्समध्ये सुद्धा मिळालेले आहेत, ते पण दिवाळीपूर्वी। पण आता इलेक्शन संपून निकाल लागून त्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांची निवड सुद्धा झालेली आहे, पण काही महिलांच्या खात्यामध्ये कोणतेही पैसे आलेले नाहीत। पण आता इथं मेन प्रश्न आहे की डिसेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार आहे। तर याबद्दल आपण जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी की हे पैसे 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। तर सर्वांचं इथेच आहे की हे जे पैसे आहेत ते तुम्हाला 2100 रुपये मिळतील का 1,500 रुपये मिळतील। तर यामध्ये अदिती तटकरे ताईंनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की 2100 रुपयांचा विचार केला जाणार आहे, पण आता तुम्हाला सध्या 1,500 रुपयेच मिळणार आहेत। त्यामुळे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे कुठेही जाणार नाही। तुम्ही जर अर्ज केला असेल, तुम्ही पात्र महिला असेल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे। आतापर्यंत जसं तुम्हाला लाभ मिळालेला आहे तसंच तुम्हाला पुढेही मिळत राहणार आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, कारण तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।